मराठवाड्यामध्ये सर्वाधिक चर्चा असलेल्या बाळापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल लागलाय आणि यामध्ये शिवसेनेचे जे संतोष बांगर आहेत यांचा करिश्मा पाहायला मिळालेला आहे। आपल्यासोबत स्वतः संतोष बांगर आहेत। जर बाळापूर बाजार समितीचा निकाल जर पाहिला तर इथे तुमची जादूची कांडी दिसली। नेमकं या निवडणुकीची रणनीती कशी ठरवली होती? ही जादूची कांडी माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनी, माझ्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी आणि राजूभाऊ नवगरे हे आम्ही दोघ जण सोबत होतो। आमच्या विरोधामध्ये सर्व रान पेटलेलं होतं, बरोबर आहे। मग ते उभाटा, मग ती भारतीय जनता पार्टीचा जो जिल्हा अध्यक्ष तो, पुन्हा काँग्रेस, शरद पवारची राष्ट्रवादी, हे सगळे एकत्र आलते। पण या ठिकाणी ही निवडणूक माझ्या शिवसैनिकांनी हातामध्ये घेतली आणि ती निवडून आणली। सर, तुमची आई या ठिकाणी दवाखान्यामध्ये होती आणि त्या अनुषंगाने विरोधकांनी अजून आणखी डाव टाकले। मात्र आता निकाल लागला आणि तुम्ही विरोधकांना पुन्हा एकदा हाबूक ठोकून चॅलेंज दिलेला आहे। साम टीव्ही वरती तुमची हाबूक दिसली पाहिजे। हाबूक ठोकण्याचं एकमेव कारण की अरे काय दलिंदरपणा। माझी आई दवाखान्यामध्ये तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी म्हणजे अचानक 4 स्टेन 4 ब्लॉकेज दाखवले आणि तुम्ही त्या गोष्टीचा विश्व करता। आता काय करायचं तर करा, संतोष बांगर या ठिकाणी नाही। आता आपल्याला रान मोकळे, ते त्याच्या आईच्या तब्येतीमध्ये बेजार आहे, त्याच्यामुळे इकडं आपण पेटून घ्या ना, आपल्या मार्केट कमिटीला निवडा। पण या ठिकाणी ही जी मायबाप जनता आहे ना, या मायबाप जनतेच्या हातामध्ये निवडणूक होती आणि त्यांना कळून चुकलेलं आहे की या ठिकाणी कळमनुरी विधानसभेमध्ये संतोष बांगर काय काम करतो। अरे हे जे मावळे आहेत ना, हे तानाजी मालुसरे याच्यासारखे असे कट्टर एकदम रक्तमांसाचे कार्यकर्ते आहेत। त्याच्यामुळे तुम्ही कितीही जर एकत्र आले पण दुसरा प्रश्न निर्माण होतोय की राज्यामध्ये महायुतीमध्ये भाजप हे तुमच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सोबत आहे, मात्र इथे भाजपनं ठाकरेंच्या सेनेशी युती केली। आजही तुम्हाला सांगतो, भारतीय जनता पार्टीची सगळ्या कार्यकर्त्याची इच्छा होती की शिवसेनेसोबत यायचं, पण या ठिकाणी फक्त एकाच जो भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे त्यानंच सांगितलं होतं की आम्हाला युती करायची नाही। काय वैयक्तिक त्याचं भांडण आहे, त्याचं त्याला देवाला विचारायला माहित, पण सगळ्या भारतीय जनता पार्टीची इच्छा होती की आमच्या सोबत यायचं आणि काम करायचं। पण त्यांनी तुम्हाला सांगतो दुधामध्ये खडा टाकला आणि ते नासलेलं दूध त्याच्या पदराला पडलं। आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत, तिथे तुमचं रणनीती कशी असणार आहे आणि यश कसं असेल? जिल्हा परिषद पंचायत समिती, नगरपालिका, तुमचे ग्रामपंचायत या ठिकाणी सुद्धा मी तुम्हाला एवढंच सांगेल की त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष बसल, नगरपालिकामध्ये नगरपालिकाचा अध्यक्ष आमचा बसल, पंचायत समितीचा सभापती आमचा बसल, गावागावामध्ये ग्रामपंचायतमध्ये सरपंच हे सुद्धा तुम्हाला सांगतो की आमचेच बसतील। शेवटचा प्रश्न आहे, या बाजार समितीवरती स्वतः राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं लक्ष होतं, त्यांना एक तुम्ही वेगळं गिफ्ट दिलेलं आहे, त्यांची भेट घेऊन तुम्ही कधी जाणार आहात का त्यांच्याकडे? आता ही निवडणूक झाल्याच्या नंतर सभापती, उपसभापती आणि सर्व जे निवडून आलेले आमचे संचालक आहेत यांना घेऊन या ठिकाणी सन्माननीय एकनाथभाई शिंदे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची सुद्धा आम्ही भेट घेणार आहोत। नक्कीच सर, हे शिवसेनेचे आमदार होते आणि त्यांनी हाबूक ठोकून आपल्या विरोधकांना या ठिकाणी कशा पद्धतीने आव्हान दिलेलं आहे हे आता पाहिलं आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।